अगदी ही ट्रॅफिकची रांग आपण पाहिली, खरं तर त्या भागामध्ये इतका अतिशय महत्त्वाचा असा हा सगळा भाग, संसद परिसर त्या ठिकाणी आहे, अनेक महत्त्वाची कार्यालय दिल्लीतली त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय रांगा लागलेल्या आहेत। आता मन जे ते तर ही दिल्ली मेट्रोची दृश्य आपण बघतोय, दिल्ली मेट्रोची ही दृश्य बघा। या दिल्ली मेट्रोमध्ये अडवण्यात आलं होतं, लोकांना जाऊ दिलं जात नव्हतं, तरी देखील मात्र आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करून उभे होते। का जाऊ दिलं जात नाही असा प्रश्न करत असताना मात्र उत्तर समाधानकारक मिळत नव्हतं आणि मग मात्र या ठिकाणी जे गेट्स होते ते तोडून या ठिकाणी आपण बघतोय की सगळे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी मेट्रो स्थानकावर पोहोचलेले आहेत। आज दिल्ली ठप्प आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, दिल्ली ठप्प होत चालली आहे असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं होणार नाही। मेट्रो थांबवण्यात आली होती, मेट्रोमधून लोकांना जाऊ देत नव्हते, वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, रस्ते मार्गावर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक वळवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। तर दुसऱ्या ठिकाणी आपण बघतोय संसदेच्या या अति महत्त्वाच्या भागामध्ये बॅरिकेटिंग्स, तीन बॅरिकेटिंग्स करण्यात आलेले आहेत आणि तरी देखील आंदोलक इथं पोहोचल्यानंतर मग मात्र त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याची ही नामुष्की उडावली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये, या सगळ्या आंदोलनामध्ये बोलण्यासाठी म्हणून सरकारचे प्रतिनिधी, सरकारचे लोक का नव्हते? जे लोक माध्यमांना प्रतिक्रिया देऊ शकत होते, जे लोक माध्यमांना या मोर्चाच्या विरोधात बोलत होते, या आंदोलनाच्या विरोधात बोलत होते, त्या लोकांनी मात्र या ठिकाणी येऊन या मोर्चेकऱ्यांशी का बोलले गेले नाहीत? ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं लाठीकाठी या ठिकाणी चालवण्यात आल्या आणि त्यामध्ये जखमी झालेले काही तरुण या ठिकाणी दिसत आहेत। देखो सर फोड़ दिया।